बांधवांनो, आजचा 49वा दिवस आणि हा दिवस उजाडलेला असताना सुद्धा आजही, कारण गेल्या शुक्रवारी आपण दादाच्या संदर्भामध्ये काही गोष्टी बोललो होतो. आपल्यामध्ये सगळ्यात जर कोणी जास्तीची आडकाठी करत असेल तर ते केवळ आणि केवळ दादा आहे. आणि या दादाला आपली जर दादागिरी दाखवायची असेल, कारण आता इलेक्शन तोंडावर आलेलं आहे, वारंवार दादाकडे जर फाईल जाऊन ती जर वापस येत असेल किंवा ती फाईल जर कुठेतरी गहाळ केल्या जात असेल तर दादा, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्हाला या इलेक्शन मध्ये आम्ही गहाळ केल्याशिवाय राहणार नाही. कारण सतत अरे किती दिवस आम्ही तुमची ही दादागिरी सहन करायची. तुम्ही प्रत्येक वेळेला, प्रत्येक टप्प्याच्या वेळेला जर कोणी आम्हाला अडचणी आणली असेल तर ती केवळ आणि केवळ दादाने आणलेली आहे. या दादाला, यांच्या दादागिरी, यांची जी दादागिरी चाललेली आहे, ही दादागिरी मोडून काढणं नितांत गरजेचे झालेले आहे. खरं तर दादा आपण म्हणण्याच्या ते आता दादाच्या याच्यात राहिले नाही, दादा म्हणण्याच्या पलीकडे गेलेले नाही ते. कारण रिस्पेक्ट, आता त्यांना रिस्पेक्ट, आपल्या शिक्षकांच्या मनामधला जो रिस्पेक्ट होता, आदर होता, हा आदर त्यांनी गमावून बसलेले आहे. आणि त्याच्यासोबत ज्या आमदारांना आम्ही निवडून आणलेला होता, खरं तर याच्या पुढच्या इलेक्शन मध्ये या आमदारांनाही त्यांची दाखवून देऊन विक्रम नाही जर केला त्यांना मताने आणि अधिक मताने मांडण्याचा, तर झालं आम्ही आमचं नाव बदलून जाऊ. कारण या लोकांना ज्या वेळेला यांना आमची गरज होती त्या वेळेला आमच्या सोबत उभं राहिले, म्हणजे आमच्या दाराशी आले. आणि आज मात्र 49वा दिवस उजाडलेला असतानाही या ठिकाणी या विक्रमला मैदान दिसत नाही. आज सतीश चव्हाण या, अरे काहीच आम्ही याच्या बाबतीमध्ये करणार नाही, कारण हे निवडून येतात केवळ आमच्या बळावर येतात. आम्ही जोपर्यंत आम्ही सांगत नाही की या लोकांना निवडून द्या, तोपर्यंत हे निवडून येऊ शकत नाही. काय परंतु आता याच्यानंतर मात्र या विक्रमनं 49 दिवसांमध्ये एकही दिवस न येण्याचा जो विक्रम केलाय, हा विक्रम यांचा मोडीत काढायचा आहे आपल्याला. प्रत्येक आमचे 7 आमदार हे 7 तिकडचे पदवीधरचे, ज्या वेळेला यांना गरज बसते, आमच्याकडे फक्त मोजके हे 2-4 आमदार आमच्यासाठी झटायला लागलेत विचार. ते ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब कोकण विभागाचे, खरंच आम्ही सांगतोय, ज्ञानेश्वर म्हात्रे साहेबाचा चळवळीमधून गेलेला माणूस आहे हा. खरा हाडामासाचा शिक्षक आहे. म्हणजे या 1-2 गायीनच काय जिम्मेदारी घेतली का आपली? दुसऱ्या लोकांचे आमदार नसताना त्या दिवशी कोतवालाचं आंदोलन होतं, किती लोक होते आपल्या इथं? त्या कोतवालाचे किती लोक होते? 100-150 लोक. 100-150 लोकांमध्ये त्याचा विषय मिळतो एका दिवसामध्ये. एका दिवसा आले, बसले थोडा वेळ आणि संध्याकाळच्या वेळेला GR घेऊन गेले. आणि इथं आमचे त्या दिवशी काय अजित पवारचं करायचं काय? केवळ आणि केवळ अजित पवार कशामुळे करतायत बांधवांनो ते सांगतो. कारण आमचा शिक्षण मंत्री आम्हाला अतिशय देवासारखा एक शिक्षण मंत्री लाभलेला आहे. तशाच प्रकारचा अतिशय संतासारखा मुख्यमंत्री लाभलेला आहे. प्रत्येक गोष्ट या दोन्ही व्यक्तींनी आतापर्यंत आमच्यासाठी अतिशय तळमळीनं काम केलं. 2016ला ज्या वेळेला पहिला टप्पा दिला ते केवळ आणि केवळ फडणवीस साहेबांना दिला आम्हाला.
हे देवेंद्र भाऊही आम्हाला तेवढेच जवळचे वाटायला लागले. कशामुळे हे जवळचे वाटतात हे तिघाही लोक आम्हाला आजच्या घडीला या लोकांनी आम्हाला ज्या ज्या वेळेला आम्ही यांच्या जवळ गेलो त्या वेळेला आम्हाला अतिशय तन्मयतेने अतिशय प्रेमाने जवळ घेतलं. परंतु या दादा जवळ ज्या ज्या वेळेला गेलो, या अजित पवार जवळ ज्या ज्या वेळेला गेलो त्या वेळेला याला दादागिरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसं आम्ही तुमचं नाव घेणार? आदराने नाव तरी कसं घेणार या दादाचं?